श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, आजचा विषय आहे तुळशीचं आध्यात्मिक महत्त्व काय किंवा तुळशीचं वैज्ञानिक महत्त्व काय. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच. आता तुळस हे एक आपण आध्यात्मिकदृष्ट्या तिचं पूजन करत असतो, त्याच पद्धतीनं वैज्ञानिक महत्त्वसुद्धा तिचं आहे. एक वनस्पती म्हणून म्हणजे औषधी वनस्पती म्हणून सुद्धा तिला खूप महत्त्व आहे. तर आपण ह्या तुळशीबद्दल जाणून घेऊयात की तुळशीला पाणी घालताना आपण पहाटे का घालावं, म्हणजे कुठल्याही वेळेला पाणी न घालता ठराविक वेळेत जर पाणी घातलं तर त्याचे आपल्याला काय फायदे मिळतात, तर ते सगळे आपण जाणून घेऊयात. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला मैत्रिणींनो, पहाटे तुळशीला पाणी का घालावे. आपल्या पूर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असं सांगितलं आहे. त्या पाठीमागे पुढील 2 महत्त्वाची कारणे आहेत. तर आता पहिलं कारण म्हणजे आध्यात्मिक महत्त्व. जसं की आपण तुळशीला एक देवाचं स्थान देऊन आपण तिचं पूजन करत असतो. भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे म्हणून आपण तिचं पूजन करत असतो. तर पाहून घेऊया की आध्यात्मिक महत्त्व काय आहे. याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते. जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना पार त्राही करून सोडलेलं असते. म्हणजेच काय तर खूप त्रास देत असतो. त्याला कसं रोखायचं असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपलं रक्षण करण्याची विनंती करतात. कारण आपण नेहमी पाहतो की जेव्हा काही अडीअडचणी येतात तर तेव्हा सगळ्या देवता या भगवान विष्णूंना शरण जातात किंवा शंभूंना शरण जातात आणि त्यावरती मार्ग काढायला लावतात. त्याच पद्धतीनं सगळे देव हे विष्णूला शरण गेले आणि जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती त्यांना केली. विष्णूंनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असे कळते की त्यांची पत्नी वृंदा ही सती पतिव्रता असते. तिच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्यानेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना आलिंगन देते. आता भगवान विष्णूंनी जालिंदराचं रूप घेतल्या कारणामुळं वृंदाला त्यांना पाहिल्यानंतर लक्षात येत नाही की हा आपला पती नाही तर भगवान विष्णू आहेत. त्यामुळं ती पती समजून त्यांना आलिंगन देते आणि तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच जालिंदराचा मृत्यू होतो. ज्यावेळी ती भगवान विष्णूंना आलिंगन देते त्यावेळेला तिचं पतिव्रत जे असते ते संपते किंवा भंग होते आणि मग जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शिर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शिर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस. कारण जेव्हा त्याचं शिर तिच्या अंगणात पडतं आणि तिची नजर त्याच्यावर जाते आणि त्यावेळेस तिला लक्षात येतं की आपला नवरा तर इथं, त्याचं शिर इथं आहे, तर मग हा कोण आहे, तो प्रश्न पडतो. आणि मग ती त्याला विष्णूंना विचारते की तू कोण आहेस. त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रकटतात आणि त्यांनी त्यांचं ओरिजिनल रूप धारण करतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला, तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळेच घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. कारण शेवटी ती एक पतिव्रता स्त्री होती आणि तिचा शाप म्हणजे खाली किंवा वेस्ट वाया जाणार नाही हे माहिती असतं. त्यामुळं भगवान तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्वीकारील. तेव्हा भगवंत म्हणतात, मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल. त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले, त्यालाच आपण शालिग्राम म्हणतात आणि शालिग्राम म्हणून आपण भजत असतो. ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले
तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते तिला वृंदावन असं म्हटलं जाते. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावन. तर या वृंदेच्या नावावरून ज्या ठिकाणी म्हणजे वृंदेच्या जिथं जाळलं म्हणजे ती जिथं सती गेली तिथून तुळस उगवली म्हणून त्या वृंदावनात वृंदेच्या जागेवरती तुळस आली म्हणून आपण वृंदावनात तुळस असं म्हणत असतो. आणि वृंदेच्याच नावावरून तुळस लावली जाते म्हणून आपण वृंदावन असं म्हणतो. तर हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तीच तुळस कृष्णाने पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले. याचे प्रतीक म्हणून शालिग्राम हा जो दगड आहे त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंताची प्रिय होते म्हणूनच तिला धारण करणाऱ्यांवर भगवंत प्रेम करतात. म्हणून असं म्हणतो की आपण तुळशीची जर पूजा केली तर भगवान विष्णूंचा वरदहस्त आपल्यावरती कायम राहतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारकऱ्यांनीही तुळशीला अष्टगायत पूजनीय मानले आहे. त्यामुळं पांडुरंगांनी सुद्धा तुळशीला धारण केलं. त्यामुळं वारकरी जो संप्रदाय आहे तो सुद्धा तुळशीला खूप पूजतो किंवा तुळशीला पांडुरंगाला अर्पण करत असतो. तर हे झालं आध्यात्मिक कारण. आता आपण जाणून घेऊया की तुळशीचं वैज्ञानिक महत्त्व काय आहे. तर वैज्ञानिकसुद्धा तुळशीचं खूप महत्त्व आहे कारण आपण ही औषधी वनस्पती म्हणून लावत असतो. हिचे विविध औषधाच्या स्वरूपात आपण वापर करत असतो. तर जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडते. परंतु अपवादात्मक फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की सर्व वृक्षात मी अश्वत्थ पिंपळ आहे. मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन डायऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन वायू सोडते. व या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूमध्ये 5 STPN म्हणजे सेरोटोनिन नावाचं जे संप्रेरक आहे ते स्त्रवते, ज्यामुळं मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संप्रेरकं असतात. तर वेगवेगळ्या प्रकारची संप्रेरकं जेव्हा स्त्रवतात तेव्हा आपल्या बॉडीचं काम सुरळीत चालू असते आणि या सेरोटिनमुळं आपण प्रसन्न आणि आनंदी राहतो. त्यामुळं आपण जर सकाळी पहाटेच्या वेळेमध्ये जर आपण तुळशीला पाणी टाकलं तर त्यावेळेसच्या कालावधीमध्ये ओझोनचा संपर्कात आल्यामुळं आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन नावाचं जे संप्रेरक आहे ते स्त्रवल्यामुळं आपण आनंदी राहतो. त्याच्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते आणि बळकट होते. आयुर्वेदानुसार तुळशीमध्ये सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कॅन्सर होत नाही. आता हे पूर्ण प्रमाणात म्हणजे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. तर तुळशीच्या बिया, मूळ, खोड, पान, फुले, मंजिरी म्हणजे हे सर्वच औषधी आहेत. तुळशीचा प्रत्येक भाग हा औषधी गुणधर्माने युक्त आहे. शिवाय तुळशीतून निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरणसुद्धा शुद्ध राहते. त्यामुळं प्रत्येकाच्या घरात तुळस असायला हवी. या सर्व बाबींचा गहन विचार करूनच पूर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगितले आहे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट करतो त्यामागं अध्यात्मच नाही तर वैज्ञानिक कारणंसुद्धा दडलेली असतात, फक्त ती आपल्याला माहिती नसतात. त्यामुळं एक आपण अंधश्रद्धा समजून किंवा पूर्वीपासून चालत आलेली प्रथा म्हणून आपण करत असतो, पण असं नाही. तर ह्याचं वैज्ञानिकसुद्धा महत्त्व सिद्ध झालेलं आहे. इति सर्वेश्वरी चरणार्पणमस्तु. ज्याच्या घरची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभम करोती होते तिथे संस्कारांची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. तर मैत्रिणींनो, ही आहे तुळशीबद्दलची आज आपण माहिती घेतली. आध्यात्मिक महत्त्व काय, वैज्ञानिक महत्त्व काय,
आणि थोडक्यात 2 ओळी आपल्याला माणुसकीची शिकवण जिथं असते तिथं माणसांची कमी नसते, हे जे 2 चारोळी स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तर आपण अध्यात्मामध्ये सुद्धा श्रद्धापूर्वक वैज्ञानिक कारणं शोधून जर आपण काही गोष्टी केल्या तर निश्चितच ते आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण खूप लाख मोलाची आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया. दिलेली माहिती, झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.